तर विद्यार्थी मित्रहो, आपण फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शनमध्ये हा जो ब्लॉक दिलेला आहे या ब्लॉकचे 3 व्ह्यूज, फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढणार आहोत. तर चला सुरुवात करूया. प्रथम पेपरच्या सेंटरला आपण एक रेषा काढायची आहे. डार्क असेल ती थिक लाईन असेल. या रेषेला ॲरो काढायचे आहेत. या बाजूलाही ॲरो काढायचा आहे. याला आपण एक्स आणि वाय नाव देऊया. त्यानंतर सेंटरलाही परत एक थिक लाईन काढायची आहे. ही थिक लाईन आपण काढलेली आहे. या थिक लाईनलाही ॲरो आपण काढणार आहोत. ॲरो काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गाईडलाईन्स जे स्पेसिंग करायचं आहे त्यासाठी 20 ते 25 mm अंतरावर आपण गाईडलाईन काढणार आहोत. 25 mm अंतरावर किंवा 20 mm अंतर घेऊया आपण. 20 mm अंतरावर आपल्याला या ठिकाणी गाईडलाईन काढायच्या आहेत. गाईडलाईन्स या फेंट असल्या पाहिजेत. ह्या गाईडलाईन आपण इथं काढलेल्या आहेत. ह्या गाईडलाईन आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शनमध्ये जी देखाव्यांची स्थिती असेल, व्ह्यूची स्थिती असेल, या ठिकाणी आपल्याला याचा फ्रंट व्ह्यू असणार आहे. या ठिकाणी याचा टॉप व्ह्यू असेल आणि फ्रंट व्ह्यूच्या लेफ्ट साईडला या ब्लॉकचा आपल्याला राईट हँड साईड व्ह्यू इथं काढायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला अगोदर याचं स्पेसिंग करणं गरजेचं आहे. फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला 50 लांबी आणि 30 उंची आपल्याला दिसत आहे. तर आपण 50 मार्किंग करणार आहोत इथे. 50. त्यानंतर जी उंची दिलेली आहे, उंची आपल्याला दिलेली आहे 30. याचं हेच प्रोजेक्शन आपण याचं जी लांबी आहे त्या लांबीचं प्रोजेक्शन इथे खाली घेणार आहोत. त्यानंतर जी उंची आहे ती उंची आपण इथे घेतलेली आहे. त्याचं प्रोजेक्शन आपल्याला साईड व्ह्यूमध्ये घ्यायचं आहे. इथं आपल्या निदर्शनास येतं की फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला लांबी आणि त्याची उंची याचं स्पेसिंग आपण केलेलं आहे. टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला लांबी आपण खाली प्रोजेक्ट केलेली आहे. त्याची जी रुंदी आहे 40, ती रुंदी आपण इथे घेणार आहोत. हे या ठिकाणी आपलं जो टॉप व्ह्यू आहे त्याचं स्पेसिंग इथं झालेलं आहे. जो राईट हँड साईड व्ह्यू आहे त्याची जी उंची आहे इकडच्या बाजूने आपण प्रोजेक्ट केलेली आहे. या बाजूने त्याची जी रुंदी आहे आपल्याला ती 40 आहे. त्याचं मार्किंग आपण या ठिकाणी करणार आहोत. या पद्धतीनं आपण हा जो ब्लॉक आहे याच्यासाठी आपल्याला ड्रॉइंग पेपरवर किती जागा आवश्यक आहे याचं स्पेसिंग आपण प्रथमतः या ठिकाणी केलेलं आहे. या ब्लॉक जो आहे त्याची लांबी इथं 50, उंची 30 घेतलेली आहे. लांबी टॉप व्ह्यूमध्ये त्याची लांबी आणि रुंदी, लांबी 50 सेंटीमीटर तर रुंदी 40 सेंटीमीटर आपण या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याला त्याचा जो व्ह्यू काढणार आहोत त्याचं लेटरिंग आपण या ठिकाणी करणार आहोत. तसंच टॉप व्ह्यूचं लेटरिंग या ठिकाणी आपण करणार आहोत. साईड व्ह्यूचं लेटरिंग आपण समोरच त्या व्ह्यूसाठी करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला जो इथे आपला असेल इलेव्हेशन फ्रंट व्ह्यू,
या ठिकाणी असेल याचा प्लान, टॉप व्ह्यू, या ठिकाणी असेल याचा राईट हँड साइड व्ह्यू RHSV. ही प्लेन ज्यावेळेस आपण फर्स्ट अँगलमध्ये प्रोजेक्शन ऑफ प्लेन ओपन करतो त्यावेळेस या ठिकाणी आपले असेल व्हर्टिकल प्लेन, या ठिकाणी असेल ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन AVP आणि या ठिकाणी असेल याची हॉरिझॉन्टल प्लेन. आता प्रत्यक्ष ब्लॉक आपण या ठिकाणी काढणार आहोत. तर या बाजूने आपल्याला या ठिकाणी वरचं जे मार्किंग आहे हे मार्किंग आहे 20. त्यानंतर खालच्या बाजूने 15 अंतरावर आपल्याला मार्किंग करायचं आहे. त्यानंतर ही रेषा आपल्याला जोडून घ्यायची आहे. ही रेषा आपण जोडलेली आहे. हा भाग जोडलेला असेल. त्यानंतर हा भाग असेल, ही पूर्ण लाईन असेल आणि हा पूर्ण लाईन असेल. या पद्धतीनं या आयसोमेट्रिक ब्लॉकचा इथे आपण फ्रंट व्ह्यू इलेव्हेशन तयार केलेला आहे. याची मापं द्यायची आहेत आपल्याला. मापरेषा ही थोडीशी अस्पष्ट असली पाहिजे. ॲरो हे जे माप घेतलेलं आहे आपण 50, त्याच्या रुंदीचं जे माप आहे, रुंदीचं माप या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. याची रुंदी, रुंदीचं माप घेतलेलं आपण 40 सेंटरला द्यायचं आहे. त्यानंतर वरचं जे अंतर आहे हे अंतर आपण घेतलेलं आहे 20 सेंटीमीटर. 20 या पद्धतीने आपण इथं फ्रंट व्ह्यूमध्ये याची जी ब्लॉकमध्ये आपल्याला मापं दिसत आहेत ती मापं आपण घेतलेली आहेत. त्यानंतर जे फ्रंट व्ह्यूचं प्रोजेक्शन आहे ते आपण खालच्या बाजूला घेणार आहोत. हा जो भाग आहे याचं प्रोजेक्शन खाली घेतलेलं आहे आपण. तर वरच्या बाजूने आपण जर बघितलं तर आपल्याला हा इथला जो आकार आहे तो आकार दिसत आहे. इथून इकडच्या बाजूचं जे अंतर दिलेलं आहे आपल्याला 25 mm अंतरावर त्याची मार्किंग आपण करणार आहोत. पंचवीस mm अंतरावरून आपल्याला या ठिकाणी हे प्रोजेक्शन आल्यानंतर इथपर्यंत ही रेषा आलेली आहे 25 mm अंतरावर. त्यानंतर ही रेषा आपली पूर्ण आहे. त्यानंतर हा भाग पूर्ण आउटलाईन आहे याची. त्यानंतर हा पूर्ण भाग, त्यानंतर हा पूर्ण भाग, त्यानंतर हा भाग. या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला याचा टॉप व्ह्यू मिळालेला आहे. त्याचं जे डायमेन्शनिंग आहे ते आपण या ठिकाणी करूया. हे डायमेन्शन्स आहेत 40. त्यानंतर याची जी टॉपची जी मापं आहेत ती मापं आपण या बाजूला इथे दिले तरी चालतील. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे 25. लांबीचं डायमेन्शन आपल्याला इथे देता येईल. या पद्धतीने या ब्लॉकचा इथं आपण टॉप व्ह्यू काढलेला आहे. साईड व्ह्यूमध्ये आपल्याला लेफ्ट हँड साईड व्ह्यूला ही जी बाजू आहे याचं प्रोजेक्शन इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे प्रोजेक्शन इकडे घेतलेलं आहे.
आपल्याला साईड व्ह्यूमध्ये हा भाग या ठिकाणी दिसतोय। हे जे प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन आपल्याला इकडे घेता येईल। हे प्रोजेक्शन आपण वरच्या बाजूला घेतलेलं आहे। तर या ठिकाणी साईड व्ह्यूमध्ये आपल्याला प्रथमतः हा भाग दिसतोय। त्यानंतर ही पूर्ण लाईन असेल आपली, त्यानंतर ही बाजू असेल। या पद्धतीने याचा आपला हा राईट हँड साईड झालेला आहे। इथे याची आपण माप द्यायची आहेत। रुंदीचं माप देणार आहोत। इथं आपण ही रुंदी असेल 40, उंचीचं माप आपल्याला इथे देता येईल। उंची जी घेतलेली आपण 30। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण हा जो आयसोमेट्रिक ब्लॉक आहे याचा एलिव्हेशन, त्यानंतर प्लान आणि राईट हँड साईड व्ह्यू हा फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शनने या ठिकाणी कसा काढायचा हे बघितलेलं आहे। त्यानंतर इथं महत्त्वाचे आपल्याला नोट द्यायची आहे। ऑल डायमेन्शन्स आर इन mm। ज्या एककात आपण माप घेतलेली आहेत त्या एककाचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे। स्केलचा उल्लेख करायचा आहे। स्केल फुल स्केल एकाच एक प्रमाणात, म्हणजे जी ॲक्च्युली मापं दिलेली आहे तीच आपण इथं घेतलेली आहे। त्यानंतर प्रोजेक्शन सिम्बॉल, मेथड ऑफ प्रोजेक्शन आपण वापरलेली आहे फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन, त्याचा सिम्बॉल या ठिकाणी आपण दाखवायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनमधील आयसोमेट्रिक टू ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन फर्स्ट अँगल मेथड वापरून देखावे कशा पद्धतीनं काढले जातात हे याचं स्पष्टीकरण, याचं ड्रॉइंग आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद। आपण नवीन असाल तर ITI डिजिटल स्किल हब या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नवीन नोटिफिकेशनसाठी हिट करा। धन्यवाद।